नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या सेशनमध्ये आपण 19 मार्च 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल। तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात। बघा, नुकताच 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। तर बघा, ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे आणि आता म्हणजे हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो आर वैरामुथू यांना प्रदान करण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? आर वैरामुथू। आता बघा, आर वैरामुथू यांना त्यांच्या तमिळ साहित्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर त्यांना इतर कोणते सन्मान मिळाले ते देखील पाहूयात। बघा, 7 वेळा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यानंतर 2014ला पद्मभूषण, 2003ला पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। आता ज्ञानपीठ पुरस्कार सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे, तर त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात। बघा, भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे, जसं मी मगाशी म्हटलं। याची स्थापना 1961ला झालेली आहे। आता याच्यामध्ये 23 भाषा समाविष्ट करण्यात आलेल्या आहे ज्याच्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। तर बघा, 23 भाषा कोणत्या? 22 ज्या आहेत त्या 8व्या अनुसूचीमध्ये इन्क्लुडेड असलेल्या प्लस इंग्रजी भाषेसाठी दिला जातोय। याच्यामध्ये पहिले विजेते 1965ला जी शंकर कुरूप यांना मल्याळम भाषेतील त्यांच्या साहित्यासाठी हा प्रदान करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर 59वे विजेते 2024ला कोण होते? विनोद कुमार शुक्ला। हिंदी भाषेतील त्यांच्या साहित्यासाठी त्यांना हे देऊन गौरवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर 58वे विजेते 2 आहेत, गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार। बघा, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ज्या आहेत त्यांचं नाव महत्त्वाचं आहे, आशा पूर्णा देवी। बंगाली भाषेसाठी त्यांना 1976ला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर आता मराठी विजेते कोण आहेत ते पाहूयात। बघा, 1974ला VS खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी मिळालेला आहे। 1987ला विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो, यांना नटसम्राटसाठी मिळालेला आहे। त्याच्यानंतर विंदा करंदीकर, ज्यांचं फुल नाव आहे गोविंद विनायक करंदीकर, त्यांना मिळालेला आहे 2003ला। त्याच्यानंतर 2014ला भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या त्यांच्या साहित्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला होता। आता पुरस्काराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर आणखीन कोणते महत्त्वाचे पुरस्कार यावर्षी वितरित करण्यात आलेले आहेत ते पाहूयात। बघा, ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 हे मिळवणारे पहिले आशियाई कोण आहेत? अनंत अंबानी, जे वंताराचे संस्थापक देखील आहेत। त्याच्यानंतर पहिला फिफा शांतता पुरस्कार हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पॅलोस मार ग्रेगोरियस अवॉर्ड जो आहे तो डॉक्टर टेसी थॉमस, भारताच्या मिसाईल वुमन असं त्यांना संबोधलं जातं, त्यांना हा देण्यात आलेला आहे। तर मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार 2025 हा शिक्षण तज्ज्ञ मोहम्मद लतीफ खान यांना देण्यात आलेला आहे। भारताचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार विज्ञान रत्न 2025 हा भौतिक शास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? वर्षा देशपांडे, या महाराष्ट्राला बिलॉंग करतात, त्यामुळे यांचं नाव काय आहे? महत्त्वाचं आहे। बघा, इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन होता, तर अवॉर्ड बरोबर जो 2025-26चे जे काही महत्त्वपूर्ण अवॉर्ड आहेत त्याच्यामध्ये इन डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे 2025-26च्या अवॉर्डचा। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन परीक्षेला देखील विचारले गेलेले आहेत, तर तो तुम्ही मिस केला असेल तर तो एकदा पाहून घ्या। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2026च्या ऑस्करमध्ये नुकताच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय।
तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, वन बॅटल आफ्टर अनादर. तर बघा 2026चा अकॅडमी पुरस्कार सोहळा 15 मार्च 2026 रोजी अमेरिकेतील हॉलिवूड लॉस एंजलिस येथे डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेला आहे. आता ही त्याची कितवी आवृत्ती होती? 98वी आवृत्ती होती. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा वन बॅटल आफ्टर अनादर आहे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन हे ठरलेले आहेत. हे वन बॅटल आफ्टर अनादरचे दिग्दर्शक आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक जे आहे ते मायकल बी जॉर्डन यांना मिळालेलं आहे सिनर्स या मूवीसाठी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेती जेसी बकेले आहे हॅमनेट या चित्रपटासाठी. आता वन बॅटल आफ्टर अनादरने सर्वाधिक म्हणजेच 6 ऑस्कर पुरस्कार जिंकलेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कुठला ठरलेला आहे? सेंटिमेंटल व्हॅल्यू, नॉर्वेचे आहेत ते. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकतेच भारताचे 94वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, मयंक चक्रवर्ती. तर बघा आसामचा 16 वर्षीय मयंक चक्रवर्ती जो आहे तो भारताचा 94वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर GAM बनलेला आहे. आता हा असा कामगिरी करणारा तो ईशान्य भारतातील पहिला खेळाडू आहे, त्याच्यामुळे याचं नाव इम्पॉर्टंट आहे. बघा 91वा GAM कोण आहे? राहुल VS 2025 मध्ये चेन्नई या ठिकाणी ते बिलॉंग करतात. त्याच्यानंतर 92व्या नंबरवरती आर्यन वर्षने 2026ला त्यांना हा प्रदान करण्यात आलेला होता, ते दिल्लीचे आहेत. 93वे GAM कोण आहेत? आरव डेंगला 2026ला त्यांना हा देण्यात आलेला होता आणि ते महाराष्ट्राला बिलॉंग करतात. ठीक आहे. पहिले GAM कोण आहेत? विश्वनाथन आनंद. सगळ्यांनाच आपल्याला यांचं नाव माहिती आहे. त्यांना भारताचं लाइटनिंग किड असं देखील म्हटलं जातं. यांचं एक पुस्तक आहे मास्टर माइंड नावाचं, पुस्तकाचं नाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा 1991-92ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारे हे पहिले खेळाडू ठरलेले आहेत, त्यामुळे यांचं नाव लक्षात ठेवा. बघा सर्वात तरुण GAM कोण आहे असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी गुकेश. आता जागतिक बुद्धिबळ दिन आपण कधी साजरा करतोय? 20 जुलैला. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आदिवासी लोक कलाकारांचा आदी परब 2026 हा महोत्सव कुठे सुरू करण्यात आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, छत्तीसगड. तर बघा आदी परब 2026 हा कोणाचा महोत्सव आहे? आदिवासी लोककलाकारांचा, जो आता छत्तीसगडची राजधानी आहे नया रायपूर या ठिकाणी 13 ते 14 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. आदिवासी संस्कृती, कला, लोकनृत्य, परंपरा आणि हस्तकला यांना राष्ट्रीय व्यासपीठ प्रोव्हाइड करणं किंवा उपलब्ध करून देणं हा त्या पाठीमागच्या महोत्सवाचा उद्दिष्ट आहे. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड जर काही स्टॅटिक GK बघायचं झालं ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातील तर बघा आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन आपण कधी साजरा करतोय? 9 ऑगस्टला. आणि आदिवासी अभिमान दिन जो आहे तो 15 नोव्हेंबरला साजरा करतोय. तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. केरळमधील वायनाड हा सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्रे देणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे देशातला. त्याच्यानंतर बघा खेलो इंडिया आदिवासी खेळ याची पहिली आवृत्ती जी आहे ती झालेली होती छत्तीसगडमध्ये आणि याचं मॅस्कॉट मोरवीर हे होतं. ठीक आहे. छत्तीसगडमधील बलोद जिल्हा आहे देशातील पहिला असा जिल्हा आहे ज्याला बालविवाह मुक्त जिल्हा घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ला यांना नुकताच 2024 सालचा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार डिसेंबर 2025 मध्ये मिळवणारे ते छत्तीसगडमधील पहिले साहित्यिक आहेत. ठीक आहे. त्यामुळे यांचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, ही करंट अफेअर्सची सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. याच्यातले क्वेश्चन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण याच्याच पॅटर्नवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. त्याचबरोबर तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल, व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फायद्यासाठी आहे, तुम्हाला उपयुक्त ठरते याच्यातली माहिती, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर या आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूया.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी अलीकडेच PM फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस म्हणजेच PMFME योजनेशी संबंधित इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? आसाम या ठिकाणी. तर बघा, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत? चिराग पासवान. आता यांनी काय केलेलं आहे? 13 मार्च 2026 रोजी आसाममधील जे तेजपूर विद्यापीठ आहे या ठिकाणी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एका आधुनिक इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. आता हे केंद्र ईशान्य प्रदेशातील स्टार्टअप्स किंवा स्वयंसहायता गट आणि जे उद्योजक आहेत त्यांना तांत्रिक सहाय्य, त्याचबरोबर प्रशिक्षण आणि आधुनिक अन्न प्रक्रिया सुविधा जे आहे ते प्रोव्हाइड करणारं आहे. आता बघा, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जी आहे याची सुरुवात 29 जून 2020 रोजी करण्यात आलेली होती आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे ह्याचं अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आसामशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, राजधानी कुठली आहे आसामची? दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आहेत. तर राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आहेत. लोकसभेमध्ये 14, राज्यसभेमध्ये 7 तर विधानसभेमध्ये 126 सीट्स आहेत. प्रसिद्ध लोकनृत्याच्या बद्दल बोलायचं झालं तर बिहू, बागरुंबा आणि भोर हे तिथले प्रसिद्ध लोकनृत्य आहेत आणि शास्त्रीय नृत्याचं नाव काय आहे? सत्रिया. आता आसामच्या रिलेटेड बरेच वेळेला परीक्षेला त्यांच्या उत्सवांशी रिलेटेड क्वेश्चन येतो. बघा, बिहू उत्सव, वांचुआ उत्सव आणि बैखो उत्सव हे महत्त्वपूर्ण उत्सव जे आहेत ते आसाममध्ये साजरे केले जातात. त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यानं याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आसाममध्ये बरीचशी राष्ट्रीय उद्याने आहेत. कोणती कोणती आहेत? देहिंग पटकाई राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर रायमोना राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, नमेरी राष्ट्रीय उद्यान आहे, मानस राष्ट्रीय उद्यान, दिब्रू सखोवा राष्ट्रीय उद्यान आणि औरंग राष्ट्रीय उद्यान. इतकी महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यानं जी आहेत ती आसाममध्ये आहेत. बघा, भारतातील पहिली तेलविहीर कुठं आहे? दिग्बोई या ठिकाणी, जे की आसाममध्येच आहे. ठीक आहे. आणि भारतातील सर्वात लांब पूल जो आहे त्या पुलाचं नाव आहे भूपेन हजारिका पूल किंवा त्याला धोलो सदिया पूल असं देखील म्हटलं जाते, ज्याची लेंथ 9.15 किलोमीटर इतकी आहे आणि तो कोणत्या नदीवरती स्थित आहे? लोहित नदीवरती. तर हा जो काही स्टॅटिक डाटा आहे याच्यावरती परीक्षेला बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात, तर तो देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, नवी दिल्ली या ठिकाणी. आता नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं होतं. बघा, ही याची 12वी आवृत्ती होती आणि 11 ते 13 मार्च दरम्यान याचं आयोजन जे आहे ते भारत मंडपम या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आयोजन कोणी केलेलं होतं? ऑल इंडिया प्रॉसिक्युशन असोसिएशनने. आता या परिषदेचा नेमका उद्देश काय होता? न्यायव्यवस्थेत सुधारणा करणं, सरकारी वकिलांची यंत्रणा सुव्यवस्थित करणं आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मदतीने न्याय देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम, कार्यक्षम व प्रभावी बनवणं. आता परिषदांशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर आणखीन कोणत्या महत्त्वाच्या परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं होतं अलीकडे ते देखील पाहूयात. बघा, जैवविविधता परिषद म्हणजेच COP17 2026 याचं यजमानपद कोणाकडे होतं? येरेवन, अर्मेनिया या ठिकाणी. त्याच्यानंतर हवामान बदल परिषद, ज्याला COP31 असं म्हणतं, याचं यजमानपद अंतल्या या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद ही नॅशनल डिफेन्स युनिव्हर्स गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आता भारत AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेलं होतं. भारतीय पेमेंट रेग्युलेटरी बोर्डाची पहिली बैठक जी आहे ती मुंबईत RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती आणि भारतातील लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील आंतरराष्ट्रीय परिषद 2026 हे भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर बघा, 7वा आशियाई आर्थिक संवाद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेला होता? पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. आणि त्याचा विषय काय होता? जागतिकीकरणापलीकडील भूअर्थशास्त्र हा त्याचा विषय होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद 2026 याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? बँगलोरमध्ये. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाच्या परिषदा आहेत त्या देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि आजचा आपला एक व्हिडिओ इथंच संपत आहे. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
व्हिडिओशी रिलेटेड किंवा अदर दॅन दॅट तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते त्याची देखील प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.